नमस्कार. अक्कलकोट विधानसभेतील मतदार भगिनी बंधूंना माझं नम्र आवाहन आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र शासन विकासाची कामं या राज्यात या देशात करत आली आहेत, त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकासाचा जो चढता आलेख आहे, त्या अनुषंगाने मी आपणास सगळ्यांना कळवू इच्छितो की मागच्या 6 वर्षात जी विकासाची कामं मला करता शक्य झाली, प्रयत्न केले, हे सगळे माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असतील, आज मुख्यमंत्री म्हणून कार्य करत असताना अक्कलकोट विधानसभेतील विकासाचा अनुशेष, मग ती एकरूपची कामं असतील, देगावची कामं असतील, जलसंधारणाची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास असेल, अशा अनेक कामं जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते, ह्या कामांना गती देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखणारा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, ज्या ताकदीनं मी 6 वर्ष काम करत आलो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात कामं होण्यासाठी मिनी मंत्रालयातसुद्धा माझे सहकारी तिथं असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागाशी थेट नाळ जोडलेली ही जी संस्था आहे, ही संस्था माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा परिषद सदस्याचे निवडणुकीचे उमेदवार आणि पंचायत समितीचे सगळे उमेदवार, ह्या सगळ्यांनाही आपण उद्याच्या 7 तारखेला भरघोस मतांनी कमळ चिन्हावर बटन दाबून विजयी करावं अशी विनंती करतो, जेणेकरून या अक्कलकोटचा ही विकासाची एक्सप्रेस जी दौडत आहे, ह्याला कुठेही ब्रेक लागू नये, त्यासाठी आपल्या सगळ्यांना कणकळीची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्कलकोट मतदारसंघातील जिल्हा परिषद गटाच्या आणि पंचायत समिती गणातील भाजपच्या अधिकृत उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.